नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश स्वागत करतो तुमचं कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे शेतीविषयक नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तर शेतकरी मित्रांनो, स- तुरीची लागवड केल्याच्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याचा हा प्रश्न असतो की आपण तुरीमध्ये कोणते खत व्यवस्थापन केले पाहिजे की ज्याच्यामुळे आपले उत्पन्न भरघोसरित्या वाढेल किंवा दुप्पट होईल. हा प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न असतो. तर त्याच्याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका. तर शेतकरी मित्रांनो, तुरीची लागवड केल्याच्या नंतर आपल्याला मुख्य प्रश्न पडलेला असतो की याच्यामध्ये खत व्यवस्थापन कोणतं करायचं. तर शेतकरी मित्रांनो, तूर पीक हे जे काय आहे तर ते कडधान्यामध्ये आपल्याला आलेलं पाहायला मिळतं की ज्याच्यामध्ये आपल्याला खत व्यवस्थापन करत असताना त्याच्यामध्ये एक दुय्यम दर्जाचं जे काय खत आहे तर ते त्याच्यामध्ये वापरणं खूप महत्वाचं असतं, कारण त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदा झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये वापरत असताना आपल्याला जे काय सल्फर आहे तर ते आपल्या खत व्यवस्थापनामध्ये वापरायचं आहे. तुम्ही जे काय खत व्यवस्थापन करत असताल त्याच्यामध्ये तुम्ही 24-24 वापरत असताल, 18-46 वापरत असताल, युरिया वापरत असताल किंवा 15-15 जे काही तुम्ही खत वापरत असताल, ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये जे काही तुम्ही स्प्रेडिंगसाठी वापरत असताल, त्याच्यामध्ये आपल्याला जे काही सल्फर आहे तर ते त्याच्यामध्ये वापरायचं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला खूप साऱ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला पाहायला मिळतो. मग शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की सल्फरच का वापरायचं? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे तुरीचं पीक आहे की कडधान्यामध्ये येतं की ज्याच्यामुळे आपल्याला सल्फर आपण आपल्या तुरीला दिल्याच्या नंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे काय तुमच्या जमिनीमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण झालेलं असतं तर तो पूर्णपणे नायट्रोजन आपल्या पिकाला म्हणजे तुरीला उपलब्ध करून देण्याचं काम हे सल्फर करत असतं. दुसरी गोष्ट म्हणजे जे काय सल्फर आहे तर ते त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा त्या ठिकाणी पूर्णपणे नायनाट केलेला आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये कॉलरॉट असेल, डम्पिंग ऑफ असेल की ज्याला आपण मर रोग म्हणतो की तो पूर्णपणे त्या ठिकाणी कंट्रोल झालेला पाहायला मिळतो. तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपला तूर पीक हे आपलं फुल अवस्थेत असतं तर त्यावेळेस भरघोस फुल धारण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सल्फरचा उपयोग झालेला पाहायला मिळतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपल्या शेंगा भरणी असते किंवा शेंगांमध्ये चांगले दाणे भरण्याची जी काय सुरुवात होत असते तर त्यावेळेसही सल्फरचा आपण त्या ठिकाणी डोस दिल्याच्या नंतर चांगल्या पद्धतीने जे काय दाणे आहेत तर ते भरण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत होते. टपोरे दाणे त्याच्यामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही तुरी पीकमध्ये खत व्यवस्थापन करत असता त्यावेळेस तुम्ही जे काय सल्फर आहे तर ते त्याच्यामध्ये वापरणं खूप फायद्याचं आपल्याला त्या ठिकाणी ठरू शकतं. मग याच्यामध्ये सल्फर वापरत असताना याच्यामध्ये काय वापरायचं? तर तुम्ही याच्यामध्ये जिप्सम वापरू शकता किंवा अमोनियम सल्फेट वापरू शकता किंवा जे काय चिलेटेड फॉर्म मधले जे काय सल्फर येतात ते वापरू शकता किंवा सल्फेट फॉर्म मधले जे काय सल्फर आहेत तर ते त्याच्यामध्ये वापरू शकता. फक्त हे वापरत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची की जे काय सल्फेट फॉर्म मधले जे काय सल्फर आहेत तर ते फॉस्फरस सोबत वापरणं आपल्याला त्या ठिकाणी टाळायचं आहे. त्याचा जे काय ऍप्लिकेशन आहे जे काय टाकायचं आहे तर ते सेपरेट तुम्ही ड्रिपने सोडू शकता किंवा तुमच्या जे काय पाण्यावाट्या आहे तर ते त्याच्यामध्ये देऊ शकता. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.